वाशिमवरून नांदेडला येताना कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी या शेतात जे आहे ते सोयाबीनची पाहणी केली होती आणि त्यानंतर जे आहे ते काल राज्य सरकारच्या वतीनं विशेष पॅकेजचा GR काढण्यात आलाय। मात्र नांदेड जिल्ह्यातील एकाही तालुक्याचा समावेश नाही, अर्थात नांदेड जिल्ह्याचाच जे आहे ते या पॅकेज मध्ये समावेश नाही। त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये जे आहे ते संतापाची भावना आपल्याला ठिकाणी पाहायला मिळते। खरं तर कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी स्वतः सांगितलं होतं की नांदेड जिल्ह्यात जे आहे ते महाराष्ट्रात सर्वाधिक नुकसान झाले आणि या शेतीत जे आहे त्यांनी पाहणी केली होती आणि हे ते शेतकरी आहेत जे मदतीपासून वंचित राहण्याची शक्यता आहे। त्यांच्यासोबत आपण या ठिकाणी संवाद साधणार आहोत। मग काय नाव आहे, काल शासनाने एक निर्णय काढला, मदतीपासून नांदेड जिल्ह्याचं नाव वगळण्यात आले, काय भावना आहेत आता काय सरकार भावना दाखवते सरकारला आमचं पूर्ण नुकसान झालंय, काहीतरी आम्हाला अनुदानामधून काहीतरी मिळेल, काहीतरी भेटेल, आमच्या कर्जाची काही माफी होईल। सरकारने आमचं कर्ज सुद्धा माफ केलं नाही, माफ सुद्धा करत नाही अजून ते। आणि अजून राहिले सुद्धा आमच्या शेतातली सगळे आमदार आमची निघून गेली आणि आमची आमदार निघून गेल्यानंतर आमच्या नांदेड जिल्ह्याला सरकारने आश्वासन दिले की तुमच्या नांदेड जिल्ह्याला आम्ही भरपूर काही आपण देऊ आणि असं बोलून सुद्धा या नाव वगळलं झालं आमच्या नांदेड जिल्ह्याचं। आता इथं आमच्या शेतकऱ्यांना करायचं काय, उद्या पंचायत समिती जिल्हा परिषद इलेक्शन आलेलं आहे, या सरकारने थोडं भान ठेवून आमच्याकडे बघलं पाहिजे, नसतं त्यांना आम्ही याचा आम्ही धडा शिकवू, त्यांना आम्ही जागा दाखवून देऊ। दुसरे शेतकरी आपल्यासोबत काय सांगाल, ज्या पद्धतीने नांदेड जिल्ह्यात मोठं नुकसान झालं होतं, खरं तर हे नाव वगळणं कोणालाच अपेक्षित नव्हतं, मात्र हे धक्कादायक जे आहे ते प्रकार समोर आलाय। काल सायंकाळी तो GR आहे तो सायंकाळी 8-8:30 वाजता सगळीकडे समाज माध्यमावर आला आणि त्याच्यामध्ये नांदेडचं नाव दिसत नव्हतं। खरे तर महाराष्ट्रात अतिवृष्टीची सुरुवात ही नांदेडपासून झाली होती। ऑगस्टची 18 तारीख असेल, 28 तारीख असेल, सप्टेंबरच्या 3-4 तारखा असतील, याच्यामध्ये जवळपास 5 ते 6 वेळेस अतिवृष्टी झाली। एकूण 93 महसूल मंडळापैकी 80 महसूल मंडळात जवळपास दुबार तिबार 4 वेळेस 5 वेळेस काही महसूल मंडळात अतिवृष्टी झाली। लोहा कंधार मुखेडचा भाग असेल किंवा बॅकवॉटरचा नायगाव असेल, देगलूर असेल, मुंबरी असेल, प्रचंड मोठ्या प्रमाणात शेतीचं नुकसान झाले। जवळपास 7.25 लाख हेक्टरवरचं पीक उद्ध्वस्त झालेलं आहे। जवळपास 28 मृत्यू झालेले आहेत जिल्ह्यामध्ये। हसनासारख्या एका गावात एका रात्रीमध्ये 6 मृत्यू झाले। आज जवळपास मराठवाड्यामध्ये 800च्या जवळपास मागच्या 8 महिन्यामध्ये आत्महत्या झालेल्या आहेत। अशा वेळेस अतिवृष्टीच्या यादीतून नांदेडचं नाव वगळणं ही शेतकऱ्यांच्या जखमीवर मीठ चोळण्याचा प्रकार सरकारने केलेला आहे। आम्ही या सरकारचा जाहीर निषेध करतो। ज्या चुका या सरकारने केलेल्या आहेत, संबंधित अधिकाऱ्यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे, त्यांना बडतर्फ केलं पाहिजे। मध्यंतरी मी काल तिथल्या अधिकाऱ्यांना एक संपर्क केला होता, त्यांनी सांगितलं की दुरुस्ती करण्यात येईल, दुरुस्ती करण्यात येईल। इतका मोठा IAS अधिकाऱ्याकडून सुद्धा जर चुका होत असतील मंत्रालयातल्या, तर हा गंभीर प्रकार असून याच्यावर कडक कायदेशीर कारवाई झाली पाहिजे आणि शेतकऱ्यांचं नुकसान आहे त्याची दाद सरकारनं मोजली पाहिजे आणि नांदेडचं नाव पुन्हा याच्यामध्ये समाविष्ट केलं पाहिजे। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे नांदेड जिल्ह्यातले शेतकरी हे काय हिंदू नाही आहेत का, किंवा नांदेड जिल्हा हा का पाकिस्तानमध्ये आहे का? आम्हाला इतकंच या सरकारला विचारायचं आहे। फडणवीस सरकार नेहमी हिंदूंच्या नावानं मतं मागतं, परंतु ज्यावेळेस शेतकऱ्याची वेळ येते मदत द्यायची, त्यावेळेस नांदेड जिल्ह्यातल्या त्या अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्याला वगळलं जातं। ही दुर्दैवी बाब आज समोर आलेली आहे। निश्चित आपण बघतो ज्या पद्धतीने याने भावना व्यक्त केल्या, नांदेड जिल्ह्यातले शेतकरी हिंदू नाहीत का असा सवाल सुद्धा त्यांनी सरकारला विचारलाय। बाबू काय नाव आहे? दादा बरं, ताडपत्री कुठे चालवली? नांदेडून आणली। कशाला? सोयाबीनचं दाणे टाकायला वरी। किती झालं साहेब? काय होते काय 1-2 तुगडे भरतील, नाही तर 4 भरतील, मग दुसरं काय होणार आहे? आता जे तुम्हाला माहित आहे का ना माहित नाही, पण जे सरकार मदत देणार होतं त्यात नांदेड जिल्ह्याचं नावच नाही आपल्या। मग आपल्या नांदेड जिल्ह्याचं नावच नाही याच्यामध्ये। कसं करायचं काय नाही ते सांगून द्या आम्हाला उपयोग। आम्ही नाही आलो बाबा हे टाकायसाठी, दाना जमा करायसाठी, परिकामा काय होईल इतक्या 4 चुगड्या 2 चुगड्यानं काय होईल त्याच्या? काय म्हणणं आहे तुमचं? आम्हाला भरपूर काहीतरी द्यावा नाही याच्यामध्ये। गेलं एवढे गेलेलं आहे ना, याची भरपाई काय करावं, कर्जमाफी करावं, नाही तर काहीतरी करावं विषय, आमचं म्हणणं आहे असला। आपल्यासोबत शेतकरी संघटने नेते हनुमंत राजगोरे आहेत, काय सांगाल ज्या पद्धतीने हा सगळा प्रकार पुढे आला, शेतकरी संघटनेचे नेते म्हणून पदाधिकारी म्हणून काय भूमिका असणार आहे? खरं पाहिलं तर देवेंद्र फडणवीस सरकार असो किंवा मोदी सरकार असो, हे प्रभू रामचंद्राचं आणि शिवछत्रपतींचं नाव घेऊन सत्तेमध्ये आलेलं आहे। आज जे सरकार प्रभू रामचंद्राचं नाव घेऊन सत्तेमध्ये आलंय, त्यांनी नांदेडचं नाव वगळून रावणासारखं कपटाचं धोरण राबवलेलं आहे। म्हणजे त्यांनी नांदेडचं नाव रावणासारखं सीतेला जसं अपहरण करून नेलं, नांदेडचं आमचं अपहरण करून नेलं, कशी आम्हाला शंका यायला लागलेली आहे।
एकच सांगायचं की ज्या नुकसानीची सुरुवात यावर्षी अतिवृष्टी सुरुवात संपूर्ण नांदेडमधूनच झाली, नांदेडसाठीच विशेष पॅकेजची मागणी होती आणि हे सगळं करताना नांदेडला सगळे मंत्री येऊन गेले आणि विशेष पॅकेज कोल्हापूरच्या धर्तीवर मिळावं ही सुद्धा मोठी मागणी त्या निमित्तानं झाली होती आणि जास्तीत जास्त निधी आणि जास्तीत जास्त क्षेत्र नांदेडचं नुकसानग्रस्त झालेलं आहे, कारण नांदेडच्या सगळ्या बाजूनी नद्या आहेत, त्या नद्यांचं बॅकवॉटरमुळे फार मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. एवढं असताना शासनाकडून आणि तिथल्या अधिकाऱ्यांकडून अशी घोर चूक होणं म्हणजे शेतकऱ्यांची फार मोठी थट्टा आहे. सरकारने फक्त दिल्याचं नाटक केलेलं आहे आणि हे जे 32,000 कोटीचं जे पॅकेज सरकारने जाहीर केलेलं आहे याचा पण आता फुगा हळूहळू फुटायला लागलेला आहे. सरकारने जी काही आपली शेतकऱ्यांची 35,000 कोटींची कर्जमाफीची जी मागणी होती त्या मागणीला फक्त बरोबर करण्यासाठी 32,000चा आकडा आणला, पण तो 32,000चा आकडा सुद्धा अगदी म्हणजे खोटा आहे, आता निष्पन्न होत आहे. GR मध्ये कुठंच त्याचा उल्लेख नाहीये आणि नांदेड जिल्ह्यामध्ये आमच्या 2 भाजपचे खासदार आहेत, 9 महायुतीचे हे आमदार आहेत. एवढा असताना सुद्धा जर नांदेडचं नाव वगळण्यात येतं तर हे आमदार आमचे काय झोपले की काय, खासदार झोपले की काय, अशी आम्हाला शंका यायला लागलेली आहे. आपल्या माध्यमातून आम्हाला एकच सांगायचं की शासनाने हा GR तात्काळ बदलावा, नांदेडचं नाव समाविष्ट करण्यात यावं, अन्यथा नांदेडची जनता पेटून उठल्याशिवाय राहणार नाही, इथले शेतकरी सरकारला पाडल्याशिवाय राहणार नाहीत. आपल्यासोबत दुसरे शेतकरी आहेत ज्यांच्या हातात आपल्याला सोयाबीन पाहायला मिळतं. खरं तर या सोयाबीनला काहीच नाही, अगदी 2 दाणे आहेत ते सुद्धा चपटी झालेले आपल्याला पाहायला मिळतात. सरकारने काय करावं माहिती का? काय प्रतिक्रिया? एक तर आम्हाला आता या पूर्व जास्तीत जास्त भरपाई द्यावं, नाही तर आम्हाला गांजा लावायची परवानगी द्यावं. याला तर काय भाव भेटणार नाही. हे 8 दाटात तुम्हाला मोजून दाखवतो, 8 दाटाला 8 धान्यात. याचं काय करावं? आम्हाला गांजा लावायची परवानगी द्या मग डायरेक्ट. मग बस आपली एवढीच इच्छा आहे, गांजा लावायची परवानगी द्या मला. मी लावतो गांजा, मला परवानगी द्यावा फक्त. 8 धान्यात फक्त एका 8 दाटाला 8 धान्य भेटायचे आहेत सोयाबीनचे, तर मग लावून फायदा काय? तर गांजा लावायची परवानगी द्या मला. निश्चित आपण बघतो हे शेतकऱ्याच्या भावना होत्या. काय सांगाल ज्या पद्धतीनं हे सगळं नुकसान झाले? कुठेतरी शेतकऱ्याला अपेक्षा होती की मोठी मदत मिळेल, मात्र आता पुन्हा ती मदत शेतकऱ्यांना मिळते की नाही असा जे आहे ते प्रश्न निर्माण झाला आहे. डायरेक्ट सरकारनं GR मधून नांदेड जिल्हाच वगळलाय, त्याच्यामुळं आता नांदेडमधले शेतकरी अत्यंत नाराजी व्यक्त करत आहेत. याचा परिणाम तुम्हाला येईल त्या निवडणुकीमध्ये भाजप सरकारला दिसून येईल. निश्चित आपण बघतो हे सगळे नांदेडचे शेतकरी होते. ज्या पद्धतीनं नांदेड जिल्ह्याचं नाव मधून वगळण्यात आलंय आणि त्यानंतर ज्या या सगळ्या शेतकऱ्यांनी अशा प्रकारच्या संतप्त प्रतिक्रिया दिल्यात, ज्यात महत्त्वाचे मुद्दे म्हणजे नांदेड जिल्ह्यातील शेतकरी हिंदू नाहीत का? आपण जर बघितलं तर नांदेडमध्ये महायुतीचे 10 आमदार आहेत, 2 खासदार आहेत. असं असताना नांदेडचं नाव कसं वगळलं जातं? त्याचबरोबर एका तरुण शेतकऱ्याने अशीही मागणी केली की आम्हाला गांजा लावायची परवानगी द्यावी. आता तरी सरकार पुन्हा नवीन जे आहे ते पुरवणीत नांदेड जिल्ह्याच्या नावाचा समावेश करणार का, हेही पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, नांदेड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.